खासदार सुप्रिया सुळेंच्या पत्रकार परिषदेच्या वेळी शरद पवार चक्क वाट पाहत उभे होते। पुण्यातलं हे चित्र आहे। खासदार सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद सुरू असतानाच पवार थांबले। लेकीसाठी बाप वाट बघत थांबला असं चित्र पाहायला मिळालं। बघा तुम्ही दृश्यांमध्ये बघू शकता। एकीकडे सुप्रिया सुळे माध्यमांशी संवाद साधताय आणि दुसरीकडे शरद पवार मात्र गाडीजवळ थांबून आहेत। लेकीसाठी बाप वाट बघत थांबला असं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। शरद पवारांनी थोडा हातही केला। आपण अधिक चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी पुण्यातले सचिन जाधव आपल्यासोबत आहेत। सचिन, एक वेगळं चित्र पाहायला मिळालं राजकीय याच्यामध्ये। लेकीसाठी बाप थांबला, काय सांगाल? नक्कीच आपण पाहतोय की पुण्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार निसर्ग मंगल कार्यालय येथे मुलाखती घेत आहेत इच्छुकांच्या, आणि त्याच पार्श्वभूमीवर आज दिवसभर दोघंही सकाळपासून इंदापूर दौऱ्यावर होते, ज्या ठिकाणी हर्षवर्धनचा पाटलांचा प्रवेश झाला आणि त्यानंतर दुपारी पुण्यात आले। 4 नंतर आतापर्यंत पुण्यातील या निसर्ग मंगल कार्यालयामध्ये सर्व बैठका धामधूम सुरू असताना बाहेर पडताना सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलत असताना खरं तर पवारसाहेब बाहेर आले आणि त्या ठिकाणी त्यांचे जे काय बोलतात ते ऐकत होते। खरं तर त्यांची वाट बघत होते, त्यांना त्यांच्यासोबत घरी जायचं होतं। ते दोनदा म्हटले चला चला, आणि त्यांचा पूर्णतः माध्यमाशी बोलत असताना ते ऐकत होते की इंदापूरच्या जे काही घडामोडी घडलेल्या आहेत एकूणच राजकीय क्षेत्रामध्ये, त्या संदर्भात सुप्रियाताई माध्यमांशी बोलत होते आणि ते काय बोलतात हेही साहेब ऐकत होते। मात्र त्यांच्या बाजूला त्यांना त्यांच्या सोबत एकमेकांना घरी जायचं होतं। ते सगळं चित्र या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय। साहेब त्यांची वाट पाहत जोपर्यंत पत्रकार परिषद होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी थांबले होते। सचिन, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी आणि लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी, हे शब्द, हे दृश्य बघून लगेच आपल्या डोळ्यासमोर येत आहे। लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी देखील शरद पवारांनी आपल्या लेकीसाठी अगदी भिंगरीसारखे दौरे केले होते। आज सुद्धा लेकीची पत्रकार परिषद सुरू असताना माध्यमांशी संवाद साधत असताना शरद पवार खुद्द उभे राहिले होते। म्हणून तर म्हणतात, तो लगेच ओठावर शब्द येतात तेच की श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी, हे शब्द तंतोतंत सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांना लागू पडतात। बघा, साम टीव्हीवर तुम्ही हे एक्सक्लुझिव्ह दृश्य बघताय पुण्यातून।